कोरेगाव तालुक्यातील सोनके येथे न्यायप्रविष्ट सार्वजनिक जागेवरून दोन समाजात वाद, पोलिसांनी केले शांतता राखण्याचे आवाहन। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जागेच्या मालकी हक्कावरून सोमवारी रात्री दोन गटात जोरदार वादावादी झाली। हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही दोन समाजामधील तणाव चिघळताच वाटर स्टेशन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। याबाबत कोरेगावचे तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे। याबाबत वाटर स्टेशन पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोनके येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे, त्यापैकी काही जागेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे। असे असतानाही या ठिकाणी जागेचा ताबा मिळवण्याच्या हेतूने तेथे खांब रोवले गेले होते। न्यायालयाने निकाल दिलेला नसताना देखील सुरू केलेल्या या कामामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि रात्री दोन्ही गटातील वाद पुन्हा उफाळून आला। जवळपास 200 लोकांचा जमाव आमनेसामने आल्याने 8:30 वाजण्याच्या सुमारास गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। यावेळी काही जणांनी प्रसंगवधान राखत जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला। वाटर स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली। त्यानंतर दोन्ही गटातील महिला व पुरुष पोलीस ठाण्यात जमले। त्यांनी आपापली भूमिका सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्यासमोर मांडली। मात्र रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तोडगा निघू शकला नाही। दरम्यान यावेळी दोन्हीकडील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास पोलिसांना सहकार्य केले। संबंधित जागेचा वाद न्यायप्रविष्ट असूनही या जागेवर अनधिकृत काम सुरू असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन दोन्ही बाजूकडील लोकांना समज दिली होती। रात्री दोन गटात उद्भवलेल्या वादानंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली। दोन्ही बाजूकडील लोकांचे म्हणणे ऐकून वरिष्ठांशी चर्चा केली असून गुरुवारी तहसीलदारांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। तत्पूर्वी लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी केले आहे। आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश। मध्य रेल्वेच्या स्थापत्य विभागाने गोडसेवाडीतील रस्ता तयार करून देण्याचा दिला शब्द। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले लेखी पत्र। पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वे मार्फत कोरेगाव तालुक्यातील गोडसेवाडी येथे सुरू आहे। या कामामुळे कोरेगाव गटापूर रस्ता ते गोडसेवाडी गावादरम्यानचा मुख्य रस्ता खराब झाला आहे। तो रस्ता पावसाळ्यानंतर मध्य रेल्वेकडून करून दिला जाईल। तोपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी करावी अशी विनंती करणारे पत्र मध्य रेल्वेने दिले आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून शनिवारी दुपारी 2 वाजता माहिती देण्यात आली। गोडसेवाडी येथील रेल्वे मार्ग दुहेरीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। त्यानुसार आमदार शिंदे यांनी शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती। यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या उभारणी विभागाचे मुख्य अभियंता गौतम कुमार आणि उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांच्या समवेत बैठक झाली। या बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता। बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर मध्य रेल्वेचे सातारा येथील उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना पत्र देण्यात आले आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की रस्त्याची प्राथमिक स्वरूपाची डागडुजी करून देण्यात यावी। पावसाळा कमी झाल्यानंतर रस्ता सुरळीत करून देण्याची रेल्वेतर्फे हमी देण्यात येत आहे। त्यानुसार सुद्धा रस्त्याच्या रेल्वेच्या वाहतुकीसाठी वापर करू द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। एकूणच आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतल्यामुळे गोडसेवाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे। मध्य रेल्वेने आता पुढाकार घेतला असून रस्ता नजीकच्या काळात होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। महिलेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणात अवघ्या 48 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल, वडूज पोलिसांची कार्यतत्परता। आंबवडे तालुका खटाव येथे एका महिलेचा विनयभंग व मारहाण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात वडूज पोलिसांनी अवघ्या 48 तासात दोषारोपपत्र दाखल करत आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे। याबाबत वडूज पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दिलेली माहिती अशी: आंबवडे तालुका खटाव येथे 24 ऑगस्ट रोजी सकाळी एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता। या प्रकारानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी सदर महिला व तिचे पती आरोपीच्या घरी गेले होते। त्या दरम्यान आरोपी, त्याचा भाऊ व पुतण्या
यांनी शिवीगाळ व दमदाटी केली। आरोपीच्या पुतण्याने पीडित महिलेच्या पतीच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून जखमी केले। याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपाधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाईची भूमिका घेतली होती। संबंधित बीटचे अंमलदार असलेल्या हवालदार एम काटकर यांनी या गुन्ह्याचा तपास तात्काळ गतीने पूर्ण केला। पंचनामा करण्यापासून दोषारोपपत्र तयार केले आणि त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत छाननी करून घेत परिपूर्ण दोषारोपपत्र अवघ्या 48 तासात वडूज येथील न्यायालयात दाखल केले। या कामी हवालदार सत्यवान खाडे, सागर बदडे, जयदीप लवळे, सुभाष पळे यांनी विशेष सहकार्य केले। कराडच्या विकासामध्ये आणखी एक दमदार पाऊल, टपाल कार्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर। कराड शहरासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला असून कराड मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता दिली। या संदर्भात दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदन सादर करत लक्ष वेधले होते। कराड येथील टपाल कार्यालयासाठी विशेष निधी आग्रही मागणी केली होती। त्या मागणीला यश आले असून केंद्र सरकारने 50 लाख रुपयांची निधीची तरतूद केली आहे। कराडकरांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। कराड शहर टपाल कार्यालय इमारत शहराच्या केंद्रस्थानी असून नागरिकांना दैनंदिन व्यवहारामध्ये उपयुक्त आहे। आता या इमारतीचे आधुनिकीकरण होऊन नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सातारा जिल्ह्याच्या हितासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरूच राहणार असून विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही। ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली। मोराची शिकार केल्याप्रकरणी 1 जण वन विभागाच्या ताब्यात, मृत 1 मोर, 1 लांडोर, 1 छारा बंदूक, दुचाकी जप्त। मोरासह लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे। कराड तालुक्यातील तुळसण ओंड रस्त्यालगत वन विभागाने ही धडक कारवाई केली। या कारवाईत मृत मोर, लांडोर, छारा बंदूक, दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता दिली। कोळे, कासार, शिरंबे व म्हासुली येथील वनरक्षक रविवारी रात्र गस्त घालत होते। गस्तीवर असताना तुळसण ते ओंड रस्त्यालगतच्या शेतामध्ये अंधारात छारा बंदुकीचा आवाज आला। घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोर व लांडोर याची शिकार झाल्याचे दिसून आले। त्या ठिकाणाहून पळून जात असताना पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी साहित्य व मुद्देमाल जागेवर टाकून तेथून पोबारा केला। त्या ठिकाणी मृत अवस्थेतील मोर, लांडोर, छारा बंदूक, दुचाकी घटनास्थळावरून मुद्देमाल मिळून आला, तो वन विभागाकडून ताब्यात घेण्यात आला। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला आहे। वन विभागाकडील श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता संशयित आरोपी सुधीर सर्जेराव पाटील, राहणार उंडाळे, तालुका कराड याच्या राहत्या घरापर्यंत श्वान पोहोचला। त्यामुळे सदर आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले। चौकशी वेळे त्याने 2 साथीदारांची नावे सांगितली। त्याने दिलेल्या माहितीवरून अमित चौगुले व रवी पावणे, राहणार कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली या फरार संशयित आरोपींचा पुढील तपास सुरू असून वनक्षेत्रपाल यांच्यासह कराड व कोळे वनपाल हे तपास करत आहेत। ही कारवाई जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे वनक्षेत्रपाल ललिता पाटील, कोळे येथील वनपाल दिलीप कांबळे, म्हासुलीचे वनरक्षक संतोष पाटील, कासार शिरंबेचे वनरक्षक दशरथ चिट्टे, कोळे येथील वनरक्षक अभिनंदन सावंत यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता।